हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मी आणि माझा मित्र अमोल पुण्यात एकत्र कॉलेजला होतो. सुट्टीच्या दिवशी तो मला त्याच्या गावाला घेऊन गेला. त्याच्या घरी त्याची आई, वडील आणि मावशी सुजाता राहत होती. सुजाता मावशी वयाने साधारण 35 वर्षाची, पण दिसायला खूपच आकर्षण. गव्हाळ रंग, नेहमी स्वच्छ हलक्या रंगाच्या साड्या आणि गोड हसू. गावात पोहोचलो त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला होता. आम्ही सगळे घरात बसलो होतो. मावशीने आमच्यासाठी गरम पोहे आणि चहा आणला. रात्रीच्या गप्पामध्ये मावशी खूप हसत होती. तिचा स्वभाव खूप मोकळा वाटला. तिने माझ्या कॉलेजच्या गोष्टी विचारल्या आणि मीही तिच्या जुन्या आठवणी ऐकत बसलो. अमोल कामासाठी गावातल्या मार्केटमध्ये गेला आणि घरात मी आणि मावशी एकटीच होतो. मावशी स्वयंपाक करून झाली आणि मला विचारलं, तुला गरम चहा करू का? मी हो म्हणलो. मी किचनमध्ये गेलो तेव्हा मावशीने केस मोकळे सोडले होते. हलक्या हिरव्या साडीत ती अजूनच सुंदर दिसत होती. पावसाचा आवाज आणि घरात तो शांतपणा, सगळं काही जादुई वाटत होतं. मावशी मला म्हणाली, तुला गाव आवडलं का? मी हसून म्हणालो, हो, पण तू असल्याने जास्त आवडलं. ती थोडी लाजली आणि माझ्याकडे बघून म्हणाली, अरे, तू तर शहरातला स्मार्ट मुलगा आहेस. इतक्या बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला. मावशीने बाल्कनीतून पावसाकडे पाहत मला बोलवलं. ती म्हणाली, पावसात भिजायला मज्जा येते, पण एकटं भिजण्यात मज्जा नाही. मी थोडं हसून म्हणालो, आपण दोघं भिजलो तर सर्दी झाली तर? इतक्या जोराचा वारा आला आणि मावशीची साडी थोडी उडाली. तिने पटकन सावरली, पण माझ्या नजरेत तो क्षण कैद झाला. ती थोडी हसली आणि म्हणाली, लाज वाटत नाही का बघताना? मी थोडा गोदरलो, पण नंतर हसून म्हणालो, तू इतकी सुंदर आहेस की डोळे हटतच नाहीत. मावशीच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडं हसू आलं. तिने मला हलक्या आवाजात विचारलं, खरंच? मला सुंदर म्हणणारा खूप दिवसांनी भेटला. पाऊस थांबला आणि आम्ही हॉलमध्ये आलो. मावशीने माझ्या खांद्यावर हलकासा हात ठेवून विचारलं, तुला शहरात कोणी खास मैत्रीण आहे का? मी डोळ्यात डोळे घालून म्हणालो, नाही, पण मला असं वाटतं की आज माझी खास मैत्रीण सापडली. ती लाजली, केस कानामागे घेत म्हणाली, तू खूप गोड बोलतोस. त्या क्षणी आमच्यात एक वेगळंच जवळीकपणा निर्माण झाला. आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. तिच्या कॉलेजच्या आठवणी, पहिलं प्रेम, लग्न आणि माझ्या स्वप्नाच्या गोष्टी. अमोल परत येईपर्यंत आम्ही दोघं खूप हसलो, बोललो आणि एकमेकांशी मोकळं झालो. मावशीने मला शेवटी एक कप कॉफी दिली आणि म्हणाली, तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी असं मोकळं हसू आलं. मी हसून म्हणालो, पुढच्या वेळेस अमोलसोबत नाही, फक्त तुझ्यासाठी येईन. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाज, पण एक आनंदही होता. त्या दुपारची ती रोमॅन्टिक आणि हळवी आठवण माझ्या मनात कायमची राहिली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.